चक्रवर्ती विजय संपादन करून विश्वाला शांतीचा, कल्याणाचा, समृद्धीचा, उन्नतीचा, प्रगतीचा मनमंत्र देणारे महान संदेश पोहोचवणारे प्रज्ञाशील करुणासागर शाक्यशील शाक्यवृत्त भगत सम्यक सन्मुद्र अस्पृश्यांचा हयात प्रसार करून गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून देणारे अगरबत्ती स्वतः ते इतरांना सुगंध देते, मेणबत्ती स्वतः ते इतरांना प्रकाश देते, त्याप्रमाणे आपल्या विचारांचा कार्याचा सुगंध आणि प्रकाश तुम्हापर्यंत पोहोचवणारे विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, कार्यांना, प्रतिमानाचा प्रथमता पंचाक्रम ज्या संस्थेच्या माध्यमातून आज भारतभर बौद्धधर्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो ती तुम्हामाची एकमात्र मातृसंस्था ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे माजी राष्ट्राध्यक्ष सूर्यप्रकाश भैयासाहेब आंबेडकर विद्यमान संरक्षक घराघरामध्ये सामने निर्माण झाला पाहिजे, बौद्धाचार्य निर्माण झाला पाहिजे, समता सैनिकाचा सैनिक निर्माण झाला पाहिजे, घराघरामध्ये बौद्ध धर्म पोहोचलाच पाहिजे अशी मनामध्ये अपेक्षा बाळगून आंबेडकर घराण्याचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या ममता सागर महापासकार घराध्यक्ष आंबेडकर यांना सुद्धा वंदन. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव अशोकराव आंबेडकर आणि राष्ट्रीय सल्लागार आदरणीय ॲडव्होकेट उपस्थित असलेले आदरणीय बंटीजी यांना सुद्धा पंचाक्रम. भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश अंतर्गत वर्षावास प्रवचन मालिकेचं आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये आजचा विषय मला मुंबई प्रदेशने दिलेला आहे. त्याबद्दल मी मुंबई प्रदेशच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, त्याचप्रमाणे मुंबई महाराष्ट्र केंद्र समता सैनिक दल आजी माझे सर्व पदाधिकारी आणि आपण सर्वजण सर्वांना सगळे जय भीम. आजचा महत्त्वपूर्ण विषय मांडलेला आहे. थोडासा नर्वस आहे, विषयाला न्याय देईल की नाही मला माहिती नाही, परंतु जेवढं माझ्यापरीने विषयाची मांडणी करता येईल तेवढी मी मांडणी करणार आहे. खरोखरच बाबासाहेबांच्या विचारांचा, कार्याचा, मनांचा, तत्वज्ञानाचा, साहित्याचा, लेखनाचा आवका इतका अफोड आहे. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल एखाद्या व्याख्यानाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, मनोगताच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल भाष्य करणं खरोखरच खूपच अवघड आणि जिकिरीची गोष्ट आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. पण तरीसुद्धा माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार आजचा विषय सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर B.R. आंबेडकर तुमच्यासमोर मी कथित करणार आहे. सकाळी उठल्यापासून ते सूर्य मावळतीला जाईपर्यंत या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जातीचे काटे पडलेले असायचे आणि या काट्यांचा चटका सहन करत करत अस्पृश्य समाज अनेक वर्ष आपलं जीवन जगत होता आणि या अस्पृश्य समाजाकडे पाहणारं कोणी नव्हतं. जो काय गुलामगिरीचं जीवन जगत होता, ज्याच्यावरती अनेक वर्ष अन्यायाने अत्याचार केला जात होता, याच्या अंधकारमय जीवन प्रकाशमय करण्यासाठी कोणीही नव्हतं. परंतु 14 एप्रिल 1891 माता भीमाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने त्या दिवसाने एक नवा इतिहास घडवला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मातृत्व आहे, आमचा सागर आहे, आमचा प्रकाश आहे, आमचा न्यायाधीश आहे, आमचा स्वाभिमान आहे. खऱ्या अर्थाने रामजी बाबांनी भीमराव नावाचे शैक्षणिक रोपटं लावलं. हे रोपटं एखाद्या कोंडीमध्ये वाढणारं नव्हतं किंवा कोंडीमध्ये जगणारं नव्हतं. या रोपट्याने ज्ञानाचा सुगंध देणारे, ज्ञानाची सावली देणारे ज्ञानवृक्ष होते आणि खऱ्या अर्थाने इथून पुढे त्यांच्या वैचारिक क्रांतीला सुरुवात झाली. बाबासाहेबांचं मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांचा एक सत्कार समारंभाचं आयोजन केले होते. त्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी केलोस्कर गुरुजी अभिनंदन करताना म्हणतात की भिवा खूप हुशार आहे आणि त्यानं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. परंतु रामजी बाबा म्हणतात की माझी जी काय पेन्शन आहे, कुटुंबाची पेन्शन आहे, या पेन्शनमध्ये संसार आणि त्याचं शिक्षण मला पूर्ण करता येणार नाही. म्हणून केळुस्कर गुरुजी भीमराव आंबेडकरांची सयाजीराव गायकवाडांच्या बरोबर ओळख करून देतात आणि त्याच्या शिक्षणाची स्कॉलरशिपच्या माध्यमातून तडजोड केली जाते. आणि मग तडजोड केल्याच्या नंतर ज्यावेळी शिक्षण पूर्ण होतं आणि शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मग बडोदा संस्थानामध्ये नोकरी करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं, अनेक त्रास त्यांना सहन करावा लागत असतो. आणि तिकडे गेल्याच्या नंतर मग 11 दिवसांनी त्यांना इथे तार येते आणि तार आल्याच्या नंतर परत बाबासाहेबांना मुंबईला रिटर्न परत यावं लागते, कारण रामजी बाबांची तब्येत खूपच खालावलेली असते. आणि येत असताना भीमराव आंबेडकर सुरतला उतरतात, कारण सुरतला उतरल्यानंतर त्यांना एक बर्फी घ्यायची असते. कारण बाबासाहेब म्हणतात की माझ्या वडिलांना ती बर्फी खूप आवडत असते आणि बर्फी घेण्यासाठी ते सुरतला
उतरतात आणि उतरल्यानंतर त्यांची गाडी निघून जाते. त्यामुळे दुसऱ्या गाडीची वाट बघत बसतात आणि दुसऱ्या गाडी आल्याच्या नंतर मग ते दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचतात आणि मुंबईला पोहोचल्याच्या नंतर मग रामजी बाबांची भेट होते आणि मग त्या दिवशी मग रामजी बाबा जगाचा निरोप घेऊन निघून जातात. परंतु रामजी बाबा निघून गेल्याच्या नंतर मग ते दळमळून जात नाहीत, कारण खऱ्या अर्थाने स्वाभिमानी जीवन कशा पद्धतीने जगायचं असतं हे रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवलेलं असतं. आणि मग हे झाल्याच्या नंतर मग जो काही बडोदा संस्थानमध्ये जे काय त्याच्यावरती जो काही अन्याय अत्याचार करण्यात आला होता, जे काही क्लार्क होते, पिऊन होते, ते फाईल कशा पद्धतीने टाकत होते, त्याच्यावरती कशा प्रकारे बिहेव करत होते, वागणूक करत होते, हा सगळा परिचय त्यांना, हा सगळा जो वृत्तांत आहे, हा वृत्तांत खऱ्या अर्थाने सयाजीराव गायकवाड यांना सांगायचा असतो. आणि मग भीमराव आंबेडकरांना समजते की सयाजीराव गायकवाड हे मलबारी या ठिकाणी त्याच्या जो काय वाडा असतो मोठा त्या ठिकाणी आलेले असतात आणि त्यांना हा जो काय आपल्यावरती जो काय अन्याय अत्याचार केलेला आहे, त्या संस्थानामध्ये जो काय त्रास झालेला आहे, तो तास सयाजीराव गायकवाडांना सांगावा असं त्यांना वाटतं. म्हणून सयाजीराव गायकवाडांना भेटायला ते मलबारी या ठिकाणी जातात आणि तिथे जागितल्यानंतर सगळी जी काही तक्रार आहे ती तक्रार त्याच्यासमोर मांडतात. पण तक्रार मांडल्याच्या नंतर सयाजीराव गायकवाड त्याच्यावरती एक शब्द प्रतिक्रिया देत नाहीत आणि प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे बाबासाहेब नाराज होतात आणि मग सयाजीराव गायकवाड म्हणतात की भीमराव, तुम्ही उद्या मला याच वेळेला येऊन भेटा. आणि मग भीमराव आंबेडकर दुसऱ्या दिवशी त्याच वेळेला जाऊन तिथे बसतात, कोणती तक्रार न करता त्या ठिकाणी जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर मग खऱ्या अर्थाने सयाजीराव गायकवाडांना जे काय मांडायचं असेल ते तिथे मांडतात. आणि मग सयाजीराव गायकवाड भीमराव आंबेडकरांना विनंती करतात की भीमराव, तुम्हाला प्रदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी जाल का? त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता आनंदित होतात आणि म्हणतात, हो मी जाईल ना, का नाही जाणार. मग तिकडे गेल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करणार? तिकडे गेल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करणार? त्यावेळी भीमराव आंबेडकर म्हणतात की मी अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि पब्लिक फायनान्स या विषयाचा अभ्यास करणार. महाराज म्हणतात, याच विषयाचा अभ्यास का? त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की मी याच विषयाचा अभ्यास करून मी माझ्या समाजाची जी का अवनत स्थिती आहे, अवनत अवस्था आहे, ज्या समाजावरती अनेक वर्ष अन्याय अत्याचार केला जातो, ज्या समाजावरती गुलामगिरीचं जीवन जगलं जातं, त्याचा अंधकार दूर करण्यासाठी, त्या समाजाची अवनत अवस्था दूर करण्यासाठी मी या विषयांचा अभ्यास करणार आहे. बाबासाहेब असं म्हणत नाहीत की मी तिकडे गेल्यानंतर तिकडे मोठमोठ्या डिग्र्या संपादन केले आणि डिग्र्या संपादन केल्याच्या नंतर मला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल आणि चांगल्या प्रकारच्या नोकरीच्या माध्यमातून मी माझा उदरनिर्वाह करेल, अशा प्रकारची बाबासाहेब भाषा करत नाहीत. बाबासाहेब म्हणतात की मी या समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि पब्लिक फायनान्स या विषयाचा अभ्यास करून मी माझ्या समाजाची अवनत अवस्था जी काय आहे ती अवनत अवस्था सुधारण्याचा मी प्रयत्न करेन. त्यावेळी सयाजीराव गायकवाड म्हणतात की तुम्ही जर का सुधारणा करायला लागला तर मग आमच्या इथे नोकरी करणार कोण? त्यावेळी भीमराव आंबेडकर म्हणतात की तुम्ही जर का मला संधी दिली तर मी दोन्ही गोष्टी करेन. आणि मग सयाजीराव गायकवाडांनी त्यांना शिष्यवृत्तीची मंजूर करून देतात आणि शिष्यवृत्ती मंजूर केल्याच्या नंतर 4 एप्रिलला भीमराव आंबेडकर शिष्यवृत्तीसाठी आपलं ऍप्लिकेशन देतात आणि 11 एप्रिलला परत जाऊन तिथे भेटतात आणि परत भेटल्याच्या नंतर मात्र त्यांना मात्र उत्तर मात्र वेगळंच मिळतं. कारण ज्यांना शिष्यवृत्ती दिलेली असते त्या शिष्यवृत्तीसाठी जे काही नियम असतात ते नियम शिष्यवृत्तीच्या जर का पाहिजे असेल तर त्यात 3 अटींचं पालन करणे गरजेचे आहे. शिष्यवृत्ती घेणारी व्यक्ती ही गुजरात संस्थानमधील रहिवासी असायला पाहिजे. दुसरी अट होती, रहिवासी नसेल तर स्थावर आणि जंगम मालमत्ता ही त्या संस्थानाची किंमत असली पाहिजे. आणि तिसरी अट होती की शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ती फिटेपर्यंत बडोदा संस्थानमध्ये नोकरी केली पाहिजे. वरच्या 2 अटी बाबासाहेब आंबेडकरांना लागू पडत नाही, तिसरी अट लागू पडते. त्यामुळे तिसऱ्या अटीच्या संदर्भामध्ये सयाजीराव गायकवाड एक पत्रक काढतात आणि तिसरी अट मंजूर करून घेण्यासाठी त्यांना अर्ज करायला सांगतात आणि अर्ज केल्याच्या नंतर मग त्यांना तिसऱ्या अटीच्या माध्यमातून त्यांना शिष्यवृत्ती मंजूर होते. आणि मंजूर झाल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती जवळजवळ 15 जून 1913 ते 14 जून 1916 हा 3 वर्षाच्या कालावधीसाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली असते. आणि बाबासाहेब या शिष्यवृत्तीमध्ये 3 महिन्याची जी काही ॲडव्हान्स रक्कम 1963 रुपये ते आपल्यासाठी आपल्याबरोबर घेतात आणि काही रक्कम ती आपल्यासाठी सोबत घेतात आणि त्यातली काही रक्कम ही आपल्या कुटुंबाला देतात. आणि मग त्या काळामध्ये हा प्रवास जो काय होता, हा तो का विमानाचा प्रवास होता, त्या काळामध्ये प्रवास हा बोटीचा होता आणि बोटीमध्ये सुद्धा ते फर्स्ट क्लासचा प्रवास न करतात, 3ऱ्या वर्गाचा प्रवास करतात. कारण त्या 3ऱ्या वर्गाचं तिकीट कमी असतंय. बाबासाहेब कुठल्या वर्गाने प्रवास करतात हा महत्त्वाचा नाही, परंतु बाबासाहेबांच्या मनामध्ये जिद्द आहे शिक्षणाची, ही जिद्द शिक्षणाची पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब 21 जुलै 1913 निघतात. मुंबईच्या
15 SS अंकोना या बोटीने प्रवास सुरू होतो आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काय विश्वरत्न होण्यासाठी, सिम्बॉल ऑफ नॉलेज होण्यासाठीचा प्रवासाला सुरुवात होते आणि 21 जुलै 1913 दुपारी 12 वाजता भीमराव आंबेडकर न्यूयॉर्क या ठिकाणी पोहोचतात. बाबासाहेबांची बुद्धिमत्ता आणि सयाजीराव गायकवाडांची शिफारस यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने चांगलं हॉस्टेल मिळालेलं असतं. परंतु या हॉस्टेलमध्ये भीमराव आंबेडकर फक्त 8 दिवस राहतात आणि 8 दिवसाच्या नंतर भीमराव आंबेडकर रेक्टरला अर्ज करून सांगतात की मला या हॉस्टेलमध्ये राहायचं नाही. त्यावेळी रेक्टर म्हणतात की तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं हॉस्टेल मिळणार नाही. भीमराव आंबेडकर म्हणतात की मला याच्यापेक्षा चांगलं हॉस्टेल मिळालं नसेल तरी चालेल, परंतु मी या हॉस्टेलमध्ये राहणार नाही. त्यावेळी रेक्टर म्हणतात की तुम्हाला या हॉस्टेलमध्ये का राहायचं नाही. त्यावेळी भीमराव आंबेडकर म्हणून सांगतात की या हॉस्टेलमध्ये जी काही मुलं आहेत ती मुलं संध्याकाळचं दारू पिऊन मांसाहार प्राशन करून या हॉस्टेलमध्ये धिंगाणा करतात आणि मी भारतामधून इंडियामधून शिक्षण घेण्यासाठी आलेलं आहे. ही मुलं माझ्या शिक्षणातला अडथळा आहे. 1950च्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब म्हणतात की मी चांगल्या ठिकाणी राहिलो, चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलो, पण कुठल्याही प्रकारे दारूच्या बाटलीला दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श केलेला नाही. आज जर का आपल्या समाजाची जर का अवस्था पहिली तर आपण तरुण लोक खूपच व्यसनाधीन झालेला आहे. वय वर्ष 15, 20, 25, 30, 35 गाठो लग्न होतं एखादं मग जन्माला येतं नाही तो बापाच्या खांद्यावरती मुलाची खेळतं येत जातात. समाज हळवतो, सळसळतो, वळवळतो, चपळतो. काय झालं, कसं झालं, कोण जबाबदार आहे कसला, आपला बाप कोण असावा, आपली आई कोण असावी आपल्या हातामध्ये नाही, पण आपण कोणाचा बाप व्हायचं, आपण कोणाची आई व्हायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. म्हणून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणाचा ध्यास असल्यामुळे बाबासाहेबांनी ते हॉस्टेल चेंज करून घेतलं. हॉस्टेल चेंज करून घेतल्याच्या नंतर बाबासाहेब जवळजवळ 18 तास अभ्यास करत होते आणि त्या हॉस्टेलमध्ये बाबासाहेब 1765 ते 1914 1765 ते 1914 या काळामध्ये जे काही अर्थशास्त्राच्या माध्यमातून जे काही लिखाण केलेलं आहे, जे काही अहवाल होते, जी काही पुस्तक होती, या सगळ्या पुस्तकाचं वाचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि मग 2 जून 1915 अर्थशास्त्राच्या माध्यमातून MA पदवी संपादन करतात आणि PhDच्या पदवीसाठी अर्ज दाखल करतात आणि 18 तास अभ्यास करून 1765 ते 1914 या कालावधीमध्ये जेवढे अर्थशास्त्रातले जे आपले ग्रंथ आहेत, अहवाल आहेत, ते सगळे वाचून काढण्याची नोंद कोलंबिया विद्यापीठामध्ये आहे. 9 मे 1916 कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे जे काही प्राध्यापक होते गोल्डन वायझर यांनी एका सेमिनारचं आयोजन केलं होतं आणि सेमिनारमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहभाग घेतला होता आणि त्या सहभागामध्ये भारतातील जातीसंस्था, तिची यंत्रणा, उत्पत्ती आणि विकास या विषयावरती एक निबंध सादर केला आणि भारताची जी काही कटू अवस्था आहे, कटू सत्यस्थिती जगासमोर मांडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. अर्थशास्त्रावरती PhD करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले विद्यार्थी कोलंबिया विद्यापीठामधून ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी PhD 1916 ला केलेली आहे, परंतु ती डिक्लेअर 1927 ला होते. कारण फक्त PhD करून चालत नाही, तो एका ग्रंथ रूपाने ते बाहेर येणं गरजेचं असतं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आर्थिक परिस्थिती त्यावेळी कमी होती, त्यामुळे त्या थेसिससाठी जो काय खर्च होतो तो बाबासाहेबांच्याकडे नव्हता. त्यामुळे हा PhD बाबासाहेबांना 1927 ला सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि मग ही PhD सुपूर्द केल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाला, कष्टाला दाद मिळाली, न्याय मिळाला आणि बाबासाहेब आंबेडकर हे डॉक्टर BR आंबेडकर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणून त्यांना पदवी मिळाली. जोपर्यंत माझ्या समाजाच्या विकासाच्या पाया, विकासाचे उत्तर मला सापडत नाही तोपर्यंत मी शिक्षण सोडणार नाही अशी बाबासाहेबांची महत्त्वाकांक्षा होती. आणि मग बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ॲडमिशन घेण्याचं ठरवलेलं असतं. अमेरिकेमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, पुढील शिक्षण त्यांना लंडनमध्ये जाऊन घ्यायचं असतं, परंतु त्यांची शिष्यवृत्ती संपलेली असते आणि शिष्यवृत्ती संपलेली असल्या कारणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाडांना एक पत्र लिहितात आणि मला 2 वर्षाची शिष्यवृत्ती परत मंजूर करून द्यावी असं पत्र लिहितात. परंतु ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांचा जो काय फी असतो मनोभाई मेहता त्याच्याकडे ते पत्र पोहोचतं आणि पत्र पोहोचल्यानंतर मनोभाई मेहता परस्पर बाबासाहेबांना पत्र लिहितात की तुमची शिष्यवृत्ती संपलेली आहे, त्यामुळे तुम्ही इकडे परत भारतामध्ये या, इथं ड्युटीवरती रुजू व्हा म्हणून पत्र लिहिलं जातं. परंतु हे पत्र वाचल्याच्या नंतर परत बाबासाहेब आंबेडकर नाराज होतात, परंतु कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये खंत न बाळगता जे काय अपुरं जे काय शिक्षण आहे ते पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. मग त्यांच्या परिचयाचे जे सेलिंगमन प्राध्यापक असतात ते सेलिंगमन प्राध्यापकांची सयाजीराव गायकवाडांची चांगली मित्रत्वाचं नातं असतं, त्यामुळे ते परत बाबासाहेबांना विनंती करतात की मी एका सयाजीराव गायकवाडांशी बोलून बघतो. म्हणून ते प्राध्यापक सेलिंगमन
सयाजीराव गायकवाडांना पत्र लिहितात की भीमराव आंबेडकर हा हुशार विद्यार्थी आहे, त्यांना पुढे शिक्षणासाठी लंडनला जायचं आहे, त्यामुळे तुम्ही 2 वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर करून द्या. परंतु बाबासाहेबांसाठी ही 2 वर्षाची शिष्य मंजूर न होता फक्त आणि फक्त 1 वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर होते. आणि मग खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लंडन स्कूलसाठी प्रवास चालू होतो. आणि मग बाबासाहेब तिथून लंडन स्कूलसाठी निघतात. परंतु परत एकदा प्रश्न निर्माण होतो की बोटीचा प्रवास, परत बोटीचा प्रवास केल्यानंतर परत रेल्वेचा प्रवास असतो, रेल्वेचा प्रवास केल्यानंतर परत टॅक्सीचा प्रवास असतो. आणि हा जर का सगळ्या प्रवासासाठी जर का मी पैसा खर्च करत बसलो तर मला का पुढच्या शिक्षणासाठी फी भरता येणार नाही. म्हणून परत एकदा 3ऱ्या वर्गाचा तिकिटाचा प्रवास करतात, परत लंडनला उतरतात, परत ट्रेनचा प्रवास असतो. त्या ट्रेनच्या प्रवासामध्ये बाबासाहेब विदाऊट तिकीट प्रवास करतात. विदाऊट तिकीट प्रवास केल्याच्या नंतर परत बाबासाहेब लंडनमध्ये उतरतात. तिथं उतरल्याच्या नंतर ज्या ठिकाणी बाबासाहेबांना ॲडमिशन घेत असतं त्या ठिकाणी बाबासाहेब त्या इंडियन हाऊसच्या डिरेक्टरला फोन करून सांगतात की मी भीमराव आंबेडकर या ठिकाणी आलेले आहे, मला त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, परंतु माझ्याकडे पैसे कमी आहे, त्यामुळे मी तिथं आल्याच्या नंतर प्रवेश फी घेतल्यानंतर ॲडमिशन घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला पैसे देईन, परंतु मी तिथं आल्याच्या नंतर तुम्ही मात्र माझ्या टॅक्सीचं भाडं तुम्ही भरा. अशी बाबासाहेब त्यांना रिक्वेस्ट करतात, रेक्टरला रिक्वेस्ट करतात आणि रेक्टर ही रिक्वेस्ट मंजूर करतो. आणि मग बाबासाहेब त्या इंडियन हाऊसपर्यंत पोहोचतात. तिथे गेल्याच्या नंतर रेक्टर स्वतः म्हणतो, बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दलची धडपड होऊन बाबासाहेबांना म्हणतात की तुम्ही मला या टॅक्सीचे पैसे काय देऊ नका. आणि मग बाबासाहेब खऱ्या अर्थाने पुढील शिक्षणासाठी प्रवेश फीसाठी विनंती करतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असतं त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी जातात. आणि मग आपल्याला जसं एमएला जर का ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला बीएचं मार्कलिस्ट जे काय असतं ते दाखवावं लागेल. पण बाबासाहेबांना एमएससी करायचं होतं, बाबासाहेबांच्याकडे बीएससीचं मार्कलिस्ट नसतं, सर्टिफिकेट नसतं. मग जे काय ॲडमिशन घेणारे असतात ते म्हणतात की मला एमएससीचं ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ते म्हणतात बीएससीचं ॲडमिशन दाखवा, तुम्ही बीएससीचं सर्टिफिकेट दाखवा, बीएससीचं मार्कलिस्ट दाखवा, ते माझ्याकडे नाही म्हणतात. तर त्यामुळे जो काय ॲडमिशन घेणारे जे काही व्यक्ती असते ते म्हणते हा प्रश्न जो काय आहे हा प्रश्न माझ्या लक्षातला नाही, तुम्ही कुलगुरूंना जाऊन भेटा. आणि मग कुलगुरूंना भेटल्याच्या नंतर बाबासाहेब विनंती करतात की मला एमएससीला ॲडमिशन पाहिजे, तर माझ्याकडे बीएससीचं सर्टिफिकेट वगैरे नाही. तर कुलगुरू सुद्धा म्हणतात की असं ॲडमिशन घेता येणार नाही. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की तुम्हाला मला एमएससीला ॲडमिशन द्यावं लागेल, कारण तुमचा जो काय प्रश्न आहे, तुमच्या ज्या काय अटी आहेत, बीएससीच्या ज्या काय परीक्षा आहे त्या बीएससीची परीक्षा मी द्यायला तयार आहे. आणि मग हा जो का बाबासाहेबांचा प्रश्न, हा प्रश्न कुलगुरूंच्या सिनेटमध्ये जातो, तिथे चर्चा केली जाते. आणि चर्चा केल्याच्या नंतर मग बाबासाहेब आंबेडकरांना बीएससीचे फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाच्या परीक्षा द्यावी लागते. आणि तिन्ही वर्षाची परीक्षा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांची परीक्षा घेतली जाते. परीक्षा घेतल्याच्या नंतर मग त्यांचा रिझल्ट बघितला जातो. आणि मग प्राध्यापक केलन यांना विचारलं जातं की भीमराव आंबेडकरांनी जी काय परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये त्यांनी कसं यश मिळवलं ते सांगा. त्यावेळी सायन्सचे प्राध्यापक म्हणतात की भीमराव आंबेडकरांनी जे काही उत्तरपत्रिका लिहिलेली आहे ती एखाद्या विद्यार्थ्याला लाजवील अशी आहे आणि एखाद्या सायन्सच्या प्राध्यापका एवढं त्यांना सखोल ज्ञान आहे अशा पद्धतीने त्यांनी पेपर लिहिलेले आहेत. आणि मग बाबासाहेबांना बीएससीचं सर्टिफिकेट नसताना, मार्कलिस्ट नसताना सुद्धा डायरेक्ट एमएससीला ॲडमिशन दिलं जातं. आणि मग प्राध्यापक केलेन म्हणतात की आता तुम्हाला एमएससीला ॲडमिशन मिळेल आहे, त्यामुळे आता तुम्ही कुठे दुसरीकडे लक्ष विकेंद्रित करू नका, तुम्ही या गोष्टीवरती फक्त लक्ष केंद्रित करा. त्यावेळी बाबासाहेब म्हणतात की मला अजून सुद्धा एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे मला जे काय ग्रेजिंग इन्स्टिट्यूट आहे ह्या ग्रेजिंग इन्स्टिट्यूटमध्ये मला बॅरिस्टर करायचं आहे. आणि मग बॅरिस्टर करण्यासाठी त्यावेळी हे ऐकल्यानंतर प्राध्यापक त्यांनी आवाज होतात की तुम्हाला हे जमेल का? तर ते म्हणतात हो मला जमेल, तेवढा मी अभ्यास करणार आहे. परंतु 1 वर्ष झाल्यानंतर जर त्यांची शिष्यवृत्ती असते ती 1 वर्षाची शिष्यवृत्ती त्यांची संपत आलेली असते, त्यामुळे पुढील शिक्षण घेणं त्यांना जरा अवघड जातं. त्यामुळे परत एकदा बाबासाहेब आंबेडकर अर्धवट शिक्षण सोडून इंडियामध्ये येतात आणि इंडियामध्ये आल्याच्या नंतर प्राध्यापकाची नोकरी स्वीकारतात. आणि प्राध्यापकाची नोकरी ही फक्त आणि फक्त
नोकरीसाठी नव्हे, पैशासाठी नव्हे, तर बाबासाहेबांचे जे काय अपूर्ण शिक्षण राहिलेलं असतं ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते बाबासाहेब प्राध्यापकाची नोकरी स्वीकारतात आणि नोकरी स्वीकारल्याच्या नंतर मग जवळजवळ 1917 ते 1923 या काळामध्ये बाबासाहेबांचा बराचसा वेळ हा भारतामध्ये गेलेला आहे आणि मग 2-3 वर्षामध्ये 3 पदव्या बाबासाहेबांनी घेतलेल्या आहेत. एक बॅरिस्टर, MSc, BSc पदवी 1923ला घेतात आणि कोलंबिया विद्यापीठातील पदवी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील पदवी, ग्रेजिन इन्स्टिट्यूटमधील पदवी अशा पदव्या संपादन करतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1900 पासूनचा जो काही त्यांचा शाळेचा प्रवास चालू झालेला आहे तो 1925 पर्यंत केवळ आणि केवळ शिक्षणाचं ध्येय डोळ्यासमोर ठेवतात, शिक्षणाचं काम करतात. आणि हे शिक्षण कशासाठी, तर जो का माझा अस्पृश्य समाज आहे ज्याच्यावरती अनेक वर्ष अन्यायाने अत्याचार केला जातो त्या समाजाला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी, त्याचं जीवन प्रकाशमय करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अभ्यास असतो. त्यामुळे ह्या अभ्यासाच्या माध्यमातून खऱ्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे शिक्षण घेतलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने 1952ला LLD पदवी हे अमेरिकेने संपादन केलेले आहे कोलंबिया विद्यापीठाने. 1952चा जर का काळ पाहिला तर तत्पूर्वी अमेरिकेचे काय राष्ट्राध्यक्ष, अमेरिकेची जी काय घटना लिहिलेली आहे त्या व्यक्तीचा त्यांचा सन्मान म्हणून अमेरिकेने त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष बनवलेलं होतं. परंतु आपल्या देशाची खूप मोठी शोकांतिका आहे. 11 एप्रिल 1952ला निवडणुका होतात आणि 12 एप्रिल 1952ला रिझल्ट लागतो आणि खऱ्या अर्थाने एका संविधानकारानं, ज्या संविधानकारानं भारताचं संविधान लिहिले त्या संविधानकाराला खऱ्या अर्थाने पराभवाला सामोरं जावं लागतं. परंतु त्याच 1952च्या काळामध्ये खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला अमेरिकेने TWA या विमानाने त्यांना सन्मानपूर्वक घेऊन गेले जातात आणि त्यांना LLD पदवी अतिशय सन्मानाने बहाल केली जाते. म्हणजे पाश्चिमात्य लोकांना बाबासाहेबांच्या शिक्षणाचं महत्त्व त्यांना समजलं म्हणून त्यांच्या सन्मानापूर्वक त्यांना LLD पदवी बहाल केली. परंतु आपल्या देशातील लोकांना बाबासाहेबांचं महत्त्व इतक्या प्रमाणामध्ये समजलं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि मग 1952ला कोलंबिया विद्यापीठाने ही LLD पदवी दिली आणि मग बाबासाहेबांच्या शिक्षणाचा दृष्टिकोन केवळ पाश्चिमात्य लोकांनी स्वीकारलेला आहे. बाबासाहेबांच्या शिक्षणाचे महत्त्व जाणून बाबासाहेबांचा त्या ठिकाणी एक पुतळा बसवलेला आहे. बघा, एखाद्या विद्यापीठासमोर पुतळा कोणाचा बसवावा, त्या विद्यापीठाची निर्मिती करणारा एखादा संस्थापक असेल किंवा त्या देशाचा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल किंवा त्या शहराचा एखादा प्रतिष्ठित व्यक्ती असेल त्या व्यक्तीचा त्या विद्यापीठाच्या समोर पुतळा बसवायला पाहिजे. परंतु त्याच विद्यापीठामधून शिक्षण घेऊन गेलेल्या एखाद्या विद्यार्थ्याचा पुतळा त्या विद्यापीठाच्या समोर बसवणं ही आपल्यासाठी किती मोठी गौरवाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. आणि हा पुतळा, त्या पुतळ्याच्या खाली सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक असं लिहिलेलं आहे. आणि हे जे काय सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक, हे येणाऱ्या भविष्य काळामध्ये जी काय पिढी आहे, येणाऱ्या भविष्य काळामध्ये जो काय विद्यार्थी आहे, या विद्यार्थ्यासाठी, येणाऱ्या भविष्य काळाच्या पिढीसाठी हा खूप मोठा आदर्श आहे. हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेणं काळाची गरज आहे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा खऱ्या अर्थाने फक्त अमेरिका पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर जगातील अनेक ठिकाणी बाबासाहेबांचा विचार पोचलेला आहे. हंगेरी या छोट्याशा देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभ्यासाच्या माध्यमातून, विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांना पुरस्कार दिला जातो. पाश्चिमात्य देशातील कोट्यावधी लोकांनी, विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांची प्रेरणा, त्यांचे विचार, त्यांचे साहित्य, त्यांचे तत्वज्ञान घेतले पाहिजे. म्हणून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करण्यासाठी हंगेरिया देशातील जिप्सी या जमातीमधील 2 समाजसुधारक भारतामध्ये येतात. नागपूर या ठिकाणी जातात, तिथे अभ्यास करतात, परत मुंबईमध्ये येतात, सिद्धार्थ कॉलेजमध्ये जातात, तिथं अभ्यास करतात. आणि मग खऱ्या अर्थाने त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सेंटेन्स आवडतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन दिलं तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या वाक्याने ते समाज सुधारक एवढे प्रभावित होतात, ते त्यांच्या देशामध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शाळा चालू करतात आणि आंबेडकर हब नावाने
वेबसाईट निर्माण करतात आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार त्या लोकांच्याकडे पोहोचवण्याचं काम अतिशय चांगल्या प्रमाणे करत आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा फक्त आणि फक्त या आपल्या भारत देशापुरता मर्यादित न राहता जगातील कानाकोपऱ्यावर पोहोचलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी मागासवर्गीयांचे नेते असले, अस्पृश्यांचे नेते असले, अशा पद्धतीने जर का बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व समोर येत असलं तरी जगामध्ये अमेरिका सारखा देश बाबासाहेबांना द फाउंडिंग फादर ऑफ इंडिया असं म्हणतात. जब्बार पटेल निर्मित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अनघा सत्य हा जब्बार पटेल निर्मित एका चित्रपटाचे निर्माण झाला होता आणि हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आणि हा चित्रपट पाहिल्याच्या नंतर एक लेडी जब्बार पटेल यांना म्हणते, हाऊ यू इमॅजिन दिस हिरो, हाऊ यू इमॅजिन अबाउट दिस हिरो. कारण चित्रपटाचा जो हिरो असतो हा काल्पनिक असतो आणि मग ह्या काल्पनिक हिरोच्या संदर्भामध्ये तुम्हाला कसं काय सुचलं. त्यावेळी जब्बार पटेल त्या लेडीला उत्तर देतात की दिस इज नॉट अ इमॅजिनरी हिरो, दिस इज अ रिअल चॅम्पियन हिरो ऑफ इंडिया. हे काल्पनिक हिरो नाही तर हे या भारत देशाचे खरे चॅम्पियन आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जब्बार पटेल यांचं विधान आहे. एक पाश्चिमात्य तत्वज्ञाने सांगितलेले आहे की भारतातल्याच नव्हे ते आशियातील जगातील देशातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 300 ते 350 वर्षे समजणार नाही. बघा, एक तत्वज्ञता काय म्हणतोय की या देशातील नव्हे तर जगातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समजायला 350 ते 400 वर्ष लागतील. एवढी जबरदस्त विद्वता, एवढं जबरदस्त ज्ञान असलेले बाबासाहेब आणि त्यांच्या सिद्धांताच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून निर्माण झालेलं भारतीय संविधान आणि आम्ही भारताचे लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे डोक्याने रणनीती करत होते. संविधान येण्यापूर्वी बाबासाहेबांनी 3 ग्रंथ प्रकाशित केले होते. फ्रीडम वर्सेस फेडरेशन 1939, थॉट्स ऑन पाकिस्तान 1940, स्टेट्स अँड मायनॉरिटी 1948. या 3 ग्रंथाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नव्हे तर जगातील विद्वानांना कन्व्हिन्स केलं होतं की मी या भारत देशाचं संविधान लिहिण्यासाठी मी कॅपेबल आहे, मी क्षमतावान आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा प्रकारे संविधान लिहिलं, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस असं अथक परिश्रम करून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय नीतीवरतीवर आधारित असलेलं, लोकशाहीवरती आधारित असलेले संविधान खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला बहाल केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जरी मराठीमध्ये बोलत असले तर ते ड्राफ्टिंग मात्र इंग्रजीमध्ये करत होते. कारण बाबासाहेबांचा विचार सर्वदूर पसरला पाहिजे. बाबासाहेबांचा विचार हा भाषेमुळे, लँग्वेजमुळे, बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या लिटरेचरमुळे, ड्राफ्टिंगमुळे सर्वदूर पसरलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थाने जगामध्ये जी का आर्थिक समता आहे, ही आर्थिक समता म्हणली की कार्ल मार्क्स आठवतो, आर्थिक विषमता म्हटली की भांडवलशाही आठवते आणि आर्थिक न्याय म्हटलं की जगाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिका आणि पश्चिमात्य देश बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून संबोधतात. अमेरिकेचे अभूतपूर्व माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतात की आंबेडकर जर आमच्या देशामध्ये जन्मले असते तर आम्ही त्यांना सूर्य म्हटलं असतं. नेल्सन मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखे जर आहे तर ते म्हणजे बाबासाहेबांनी निर्माण केलेलं भारतीय संविधान आहे. हंगेरी वडले म्हणतात की आमची लढाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीच्या आधारावर लढत आहोत. तर नेपाळ म्हणतं की आमचं संविधान हे भारतीय संविधानाच्या वरच आधारलेलं आहे. पाकिस्तान म्हणतं जर का बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशामध्ये असते तर आम्हाला जी काय धार्मिक कटुता निर्माण होते ती कटुता कमी करण्यामध्ये आपल्याला सोपं काम झालं असतं. स्वातंत्र्यापूर्वी इंग्लंडचे गव्हर्नर जनरल म्हणतात की जर का भारताला संपूर्ण स्वातंत्र्य हवं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे अनुभवी, निपक्ष, समाजशास्त्री, संविधान सभेत असणं आवश्यक आहे. आणि जपान म्हणतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लढाई ही खरोखर मानवतेची लढाई आहे. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये की आम्हाला हे सांगताना अभिमान वाटतो की आमच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन गेलेला एक विद्यार्थी भारतामध्ये जाऊन भारताचं संविधान लिहितो, ही आमच्यासाठी खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात जर काय सांगायचं झालं तर 100 विद्वानांच्या देशांची बाबासाहेबांची प्रशंसा 100 देशामध्ये केली जाते. 100 नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब
जे विचार पोचलेले आहेत त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचण्याचं काम बाबासाहेबांच्या विचारामाध्यमातून झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कोलंबिया विद्यापीठामध्ये ज्यावेळी पोहोचतो त्यावेळी लंडन, टोरंटो, कॅलिफोर्निया, जपान, अमेरिका, नेदरलँड, UK, पाकिस्तान, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, चीन, न्यूयॉर्क, जर्मनी, डेन्मार्क, बेल्जियम, नॉर्वे, स्वीडन, रशिया, श्रीलंका, थायलंड या जगातील अनेक प्रसिद्ध शहरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशाला बाबासाहेबांच्या प्रवेशाला 100 वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी त्यांनी प्रवेशाच्या शताब्दीच्या माध्यमातून एका विद्यापीठाच्या माध्यमातून तो बाबासाहेबांचा प्रवेशचा जो दिवस आहे तो प्रवेशाचा दिवस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला होता. कोलंबिया विद्यापीठाच्या स्थापनेला 2004 ला 250 वर्ष पूर्ण झाले होते आणि त्या निमित्ताने एका समितीचं आयोजन केलं होतं आणि या समितीच्या माध्यमातून त्या विद्यापीठामध्ये जे काही शिक्षण घेऊन गेलेले आहेत, जे काय माजी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या 100 विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते आणि या 100 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये अमेरिकेचे 3 राष्ट्राध्यक्ष असतात, इतर देशाचे 6 राष्ट्राध्यक्ष असतात, त्याचप्रमाणे नोबेल पारितोषिक विद्यार्थ्यांची अनेक विद्यार्थ्यांची नावे त्यामध्ये असतात आणि याच 100 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये एक नंबरचं जर का नाव कोणाचं असेल तर ते नाव होतं डॉक्टर B.R. आंबेडकर. 16-17 ऑक्टोबर 2009 ला कोलंबिया विद्यापीठामध्ये द साऊथ एशिया इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने कास्ट अँड कंटेम्पररी इंडिया या विषयावरती आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या 120व्या जयंतीच्या निमित्ताने 14 एप्रिल 2010 रोजी अमेरिकेतील विधी विद्यापीठ या ठिकाणी डॉक्टर B.R. आंबेडकर अध्ययन केंद्राची स्थापना करण्यात आली होती आणि या विद्यापीठाच्या लेहमन नावाच्या ग्रंथालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि त्या पुतळ्याच्या एका बाजूला एक बॉक्स ठेवण्यात आलेला आहे आणि त्या बॉक्समध्ये डॉक्टर B.R. आंबेडकरांनी अतिशय मेहनतीने निर्माण केलेलं भारतीय संविधान आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय देणारे काही कागदपत्रे, त्याचप्रमाणे भारताने निर्माण केलेले काही तिकिटे, हा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या, दुर्मिळ गोष्टी त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्याप्रमाणे मातृभाषेवरती प्रेम होतं त्याचप्रमाणे त्यांना इतर भाषा सुद्धा अवगत होत्या आणि त्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव संस्कृत भाषा सुद्धा बाबासाहेबांना येत होती म्हणून संस्कृत भाषेच्या प्रेमापोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृत फेलोशिप सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा ज्ञानसूर्य भारताने जगाला दिलेला आहे. ज्ञानाच्या माध्यमातून शोषित, पीडित, वंचित घटकांना शिक्षणाचा प्रवाह आणून त्यांना खऱ्या अर्थाने हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. कोलंबिया लॉ स्कूलची स्थापना 1858 साली झालेली आहे आणि 26 ऑक्टोबर 2013 रोजी जेरोम ग्रीन हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशाच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. हे चर्चासत्र 4 विभागामध्ये विभाजन केले होते आणि 4 विभागामध्ये 4 विषय घेतले होते. त्यामध्ये पहिला विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे संविधान, दुसरा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारण आणि तत्वज्ञान, तिसरा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सामाजिक परिवर्तन आणि चौथा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशाच्या शताब्दीचा उत्सव. आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगभरात अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे विचार त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणच्या विद्यापीठाच्या माध्यमातून केलेलं आहे. अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ज्यावेळी ओळख निर्माण झाली त्यावेळी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या विरोधकांना उद्देशून म्हणतात, तुम्ही मला विरोध करू शकता, तुम्ही मला विरोध करू शकता, तुम्ही माझा तिरस्कार करू शकता, परंतु तुम्ही मला नाकारू शकत नाही. या देशातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध केला, तिरस्कार केला, परंतु या देशातील ज्या ज्या ठिकाणी गावच्या ग्रामपंचायतीपासून सत्तेतले असलेल्या प्रत्येक पक्षाच्या बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असतो. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की तुम्ही माझा विरोध करू शकता, तुम्ही माझा तिरस्कार करू शकता, परंतु तुम्ही मला नाकारू शकत नाही. आणि म्हणून भारतीयांनी बाबासाहेबांना विरोध केलेला जरी लक्षात असलं तरी बराक ओबामा म्हणतात की भारतातील लोकशाही टिकून आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या एका अस्पृश्याने या देशातील जो काय समाज आहे, जो वंचित आहे,
या देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार देण्याचं काम खऱ्या अर्थाने एका अस्पृश्याने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. म्हणून भारताची लोकशाही अजून सुद्धा टिकून आहे. समाजशास्त्राचे अनेक विचारवंत म्हणतात की ज्या देशाचं संविधान 25 वर्ष टिकून आहे ते संविधान श्रेष्ठ ठरलं जातं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले हे भारताचे जे काय संविधान आहे हे संविधान गेली 78 वर्ष हा भारत देश एकसंध करून वैभवशाली भारत निर्माण करायचं काम या संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. मग विचार करा की बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान किती महत्वाचं आहे आणि किती उपयोगी आहे. आणि या देशामध्ये बाबासाहेबांच्या या संविधानाला बदलण्याची भाषा केली जाते. समस्या कोणतीही असो, नैसर्गिक असो किंवा कृत्रिम असो, प्रश्न कोणताही असो, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बाबासाहेबांच्या विचारामध्ये आणि भारतीय संविधानामध्ये आहे. म्हणून या भारत सरकारला माझी विनंती आहे की जर का तुम्ही बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाची जर का 100% जर का तुम्ही अंमलबजावणी करत असाल तर तुमचे सगळे प्रश्न, तुमच्या सगळ्या समस्या एका झटक्यामध्ये सुटून जातील. परंतु खूप मोठी शोकांतिक आहे की बाबासाहेबांनी निर्माण केलेले हे संविधान आहे, हे संविधान शत्रूच्या हातामध्ये असल्यामुळे बाबासाहेबांच्या संविधानाची 100% अंमलबजावणी होत नाही. ही खूप मोठी शोकांतिक आहे. म्हणून बाबासाहेबांचा विचार हा फक्त या देशापुरता मर्यादित नका, जगातील कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांच्या नावाने अर्थशास्त्राचे धडे घेतले आहेत. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी अर्थशास्त्राचे धडे घेतले त्याच ठिकाणी अर्थशास्त्राचे धडे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिले जातात. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेश मध्ये झाला आणि एका महू सारख्या एका खेड्यामध्ये जन्माला आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज विद्वतेच्या जोरावर जगभर पोहोचलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्थनीती हीच जगाला तारू शकते हेच सांगण्याचा प्रयत्न लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने केलेला आहे. भारताचे अर्थतज्ञ ज्यांना नोबेल पारितोषिक मधून सन्मानित करण्यात आलं ते भारताचे नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या अर्थशास्त्राचे जनक आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने डॉक्टर बी आर आंबेडकर रिसर्च सेंटरची स्थापना केलेली आहे आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून बाबासाहेबांचे आर्थिक विचार जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचे कार्य अनेक आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या आणि व्याख्यानाच्या माध्यमातून चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा यार्क विद्यापीठामध्ये सुद्धा संपन्न आहे. या विद्यापीठामध्ये एकूण 5 ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयामधील एका ग्रंथालयामध्ये स्टॉक लायब्ररी नावाचे सर्वात मोठे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामध्ये 2015 मध्ये एका शानदार सोहळा पार पडला होता आणि हा शानदार सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावराच्या संबंधामध्ये होता. तसं पाहिलं तर या विद्यापीठाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही संबंध नाही, परंतु या विद्यापीठाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाचं उद्घाटन मोठ्या थाटामध्ये केलेलं आहे आणि कॅनडासारख्या अनेक राष्ट्रांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो उचित विचार आहे, उचित सन्मान केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवे विजन देण्याचा प्रयत्न त्या विद्यापीठाने केलेला आहे. जपानसारखे देश सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जपानच्या जे आपला भारत देशामध्ये जे काय बुद्ध काय जसं आपल्यासाठी प्रसिद्ध आहे तसं जपानमध्ये कोयासान सुद्धा हे प्रसिद्ध आहे आणि कोयासान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथे बसवण्यात आलेला आहे आणि हा पुतळा त्या देशामधील लोकांना एक आदर्श म्हणून संबोधला जातो. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी बॅरिस्टरची पदवी मिळवली त्या ग्रेझिन या कोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र लावलेले आहे आणि तिथे एक मोठा फोटो लावून त्याचा सन्मान 2021 मध्ये केलेला आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा जर का विचार पाहिला तर कामगारांच्या जागतिक पातळीवरचा लढा कार्ल मार्क्स यांनी उभा केलेला इतिहास सांगतो. नेल्सन मंडेला यांनी नेग्रोच्या स्वातंत्र्याचा लढा उभा केला आणि 27 वर्ष कारागृह होऊन दक्षिण आफ्रिकेत लोकशाही प्रस्थापित केली. असाच लढा अमेरिका येथे उभा करून अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अर्थातच कार्ल मार्क्स, नेल्सन मंडेला, अब्राहम लिंकन या शोषित पीडित लोकांच्यासाठी यांनी काम केलेले आहे. तरी सुद्धा खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांसाठी तयार केलेल्या नियमावलीला कार्ल मार्क्स, नेल्सन मंडेला किंवा अब्राहम लिंकन यांचं नाव न देता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. हे नाव का दिलेलं आहे
तर नेल्सन मंडेला, कार्ल मार्क्स आणि अब्राहम लिंकनचे जे काम आहे, ह्या कामापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही लढा आहे, हा शोषितांचा मुक्तीचा लढा, हा महत्त्वाचा, अधिक तीव्र आणि प्रभावशाली होता. म्हणून या नियमावलीला द आंबेडकर प्रिन्सिपल असं नाव देण्यात आलेलं आहे. आपण जर का अजून पुढे जर गेलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1900 साहेब आंबेडकर द ग्रेटेस्ट इंडियन 1947 नंतर म्हणजे महात्मा गांधींच्या नंतर ग्रेट कोल म्हणून 100 लोकांची यादी तयार करण्यात आली. 100 लोकांच्या मध्ये डिवायडेशन परत झालं, त्याच्यामधून परत 50 लोकांची यादी तयार झाली, परत 50 लोकांच्या मधून परत 20 लोक तयार झाले आणि 20 लोकांच्या नंतर परत शेवटला 10 लोकांची यादी तयार झाली. आणि या यादीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळी ऑनलाईन ज्यावेळी वोटिंग झालं त्यावेळी ऑनलाईन वोटिंगच्या माध्यमातून 1 नंबरला जर का वोटिंग कोणाला मिळालं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 19,91,734 मतं मिळाली. आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रेटेस्ट इंडियन ठरलेलं आहे. या देशातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेक निवडणुकीमध्ये पराभूत केलं, परंतु ज्यांना या देशाचा पहिला पंतप्रधान केले त्या नेहरूपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जवळजवळ 200 पट मतं मिळाली होती. आणि त्यामुळे ग्रेटेस्ट इंडियन निवड झाली. आणि या व्यवस्थेने बाबासाहेबांना, ज्या व्यवस्थेने बाबासाहेबांना पराभूत केले होते, हीच व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसमोर नतमस्तक होते. आणि त्यामुळे जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शतकानुशतके विश्वातल्या मानवतेला आणि राष्ट्राला उज्ज्वल दिशा देणारे भविष्य देऊन जाते. ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार खऱ्या अर्थाने समाजातील तळागाळातील लोकांच्यापर्यंत नव्हेच तर जगातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम पाश्चिमात्य लोकांनी त्यांच्या विद्यापीठाच्या माध्यमातून केलेले आहे. बाबासाहेबांचा विचार जरी आजच्या देशामधील आपल्या लोकांना जरी का पटत नसला तरी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा विचार पाश्चिमात्य लोकांना समजलेला आहे. त्यांना बाबासाहेबांच्या ज्ञानाचं, विचाराचं महत्त्व त्यांना समजलेले आहे. म्हणून पाश्चिमात्य देशातील लोक बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून संबोधतात. ही खरोखरच तुमच्यासाठी, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाबासाहेबांच्याबद्दल बरंच काही बोलू शकतो, परंतु वेळेचं भान सुद्धा आपल्याला लक्षात ठेवून काढायची गरज आहे. नाहीतर मी बोलत जाणार तुम्ही एका कानाला ऐका, दुसऱ्या कानाला सोडून देणार, अशी वाईट अवस्था व्हायला नको. म्हणून कमीत कमी वेळेमध्ये थोडासा अपसेट असताना सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ नॉलेज तुमच्यासमोर मांडण्याचा चांगला आणि प्रामाणिक प्रयत्न मी केला असावा असं मला वाटतं. परत एकदा मला या विषयाची मांडणी करण्यासाठी जी काय मुंबई जी काही संधी दिली त्याबद्दल मी परत एकदा मुंबई महाराष्ट्र केंद्र आणि तुम्हाला सर्वांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि परत एकदा मुंबईच्या नवीन कार्यकारिणीला असंख्य शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. Sangham